नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी। रूप पाहता लोचनी।
संतापाई थारा
चालविली भिंती निळा मने बरा द्यावा संतापायी थारा सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती विठारा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभो जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेज स्मृती प्रदेश विधींद्रादि देवेर सदा स्तूर्यमानो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरा ते जोडिली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला शिवबा सिंहासनी बैसला शिवबा सिंहासनी बैसला
हरी मुघलांचा संहार स्मरण होय सकळ विद्येंचे अजिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता मज साय येते करावे देवा घेई तुझी सेवा सकळ गोवा गोनी श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग पिंपळनेरचे निवासी श्री संत निळोबाराय यांचा हा संत महिमा सांगणारा सेवेकरता उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये महाराज संताचा महिमा सांगतात। विठाला अभंग बोलण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार। गेली 15 दिवस झाले आपल्या शिबिराची शिबिर चालू आहे। या शिबिराच्या सांगतेच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। आमचे परम मित्र ताडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आमचे परम मित्र पांडुरंग महाराज वैरागर यांची सुद्धा महाराजांची उपस्थिती आहे। महाराजांना पण धन्यवाद। आमचे गायनाचार्य मुंजाभाऊ महाराज यांची पण उपस्थिती आहे। तसे आमचे आपले बालभजनी मंडळ आणि ज्यांची आपल्याला सुंदर पकवाजाची साथ लाभली महाराज। आणि आता पुढे आपल्या वारकरी शिक्षणमध्ये ते शिक्षक आहेत असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार आमचे बाळू महाराज बोरकर यांची सुद्धा कीर्तनासाठी खूप सुंदर साथ आहे महाराज। त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा महाराज। सुंदर अशी साथ दिली। आणि आपले भजनी मंडळ ज्यांनी मला कीर्तनासाठी मार्गदर्शन केलं आमचे हरिभक्तपरायण त्यांना फेटा निशिण्यापासून ते सर्व महाराज त्यांनी मला सांगितलं। आणि कीर्तनाला सुरुवात इथं पहिले वेळेस 2 वेळेस कीर्तन केलं। कसं करायचं कसं बोलायचं काय सांगायचं असे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य भागवत महाराज सुकरे यांच्या चरणावरती महाराज दंडवत आणि आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करू। विठाला परिसरामध्ये कुठलंही कीर्तन कुठलंही भजन म्हणलं की आमच्या दाजीची सिस्टीम। दाजीला महाराज काहीच सांगायची गरज नाही। माईकवर फक्त उभं राहायचं काम। ते बरोबर गायकाचा आवाज ओळखून बरोबर त्याला बरोबर करतात। दिली थोडी घेतात आता काय एक माईक आहे महाराज इथं एक किती 5-7 माईक आहेत। एवढ्या माईकाची सिस्टीम शिट्टीने मारता त्यांची एक कला आहे महाराज। आपल्या गायकासारखी आपली जशी कला आहे ती पण कला आहे कोणालाही जमत नाही महाराज। ते असे आमचे कृष्णादाजी सुरपिंपीकर त्यांना पण धन्यवाद। आणि आमचे भक्तिगंध यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे परममित्र मुंजाभाऊ महाराज सुकरे आता आपल्या ह्या क्षेत्रात आलेत महाराजच। मुंजाभाऊ महाराज सुकरे यांचं सुंदर असं भक्तिगंध या नावाने चॅनल महाराजांनी काढलेलं आहे। ते सुंदर असे महाराज कीर्तन भजन आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहेत। महाराजांनी पण शूटिंगसाठी उपस्थित आहे त्यांना पण धन्यवाद। आता कीर्तन सेवेला सुरुवात करू। विठाला
सूक्ष्म निरीक्षण जर आपण करू गेलो तर महाराज काय महाराज आपले हे युग आले, तरुण पिढी व्यसनाच्या अधीन झाली, नाही आईवडिलाचा सन्मान राहिला नाही, थोड्या मोठ्या व्यक्तीचा मान राहिला नाही. म्हणून एक गीत आहे महाराज, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये माता पित्यासी नाही आदर, या जमान्यामध्ये गुरुजनाचा नाही आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. कोणाचा आदर नाही, माता पित्याचा आदर नाही, थोर मोठे व्यक्तीचा आदर नाही. म्हणून तुकडोजी महाराजाचं एक गीत आहे महाराज, कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा. या भारता ग्रहण लागले, किती अधम जन जाहले, तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत आपला पुन्हा. सुंदर असं तुकडोजी महाराजचं गीत आहे महाराज. बदलून सगळी दुनिया बदलून गेलेली आहे, कधी येशील मनमोहना, असं तुकडोजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तरुण वयामध्ये मुलं व्यसन करत आहेत आणि त्या व्यसनाच्या अधीन होऊन मुंजाभाऊ महाराज, त्या व्यसनाने कित्येक मुलांचे प्राण गेले. वयस्कर बापाच्या देखत मुलाचे प्राण गेले. म्हणून आपल्या मुलाला संस्कार लावण्याची गरज आहे महाराज. आणि ती संस्कार मिळण्याचं एकमेव जर केंद्र म्हणलं तरी आपलं गुरुकुल आहे. अशा गुरुकुलामध्ये आपल्या मुलाला आणून सोडलं पाहिजे. जरी आपला मुलगा चांगला कीर्तनकार नाही झाला, जरी एखादा गायक नाही झाला, जरी असा महाराजासारखा वादक नाही झाला, पण तो चांगला विद्यार्थी, चांगला माणूस घडल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही तुम्हाला त्याची गॅरंटी देतो. विठाला विठाला. पण किती पैसा दिल्यावर महाराज संस्कार विकत भेटतील? आपण पैसा खूप कमी दिला, कितीही पैसा दिला तरी मुलगा आपल्याला संस्कार विकत भेटत नाहीत महाराज. म्हणून आपल्या ह्या वारकरी शिक्षण संस्थेची गरज आहे. आणि एकमेव असं हे केंद्र आहे की इथं मुलं घडविली जातात. पैसा कमीला, पैसा कमीला, पैसा कमील्यानं काय होते महाराज? पैसा कमीणारी दोन मोठी उदाहरणं आहेत महाराज. रावणाकडे किती होती? कोटी घरे जेते, काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सगळी लंका सोन्याची होती. आणि भगवान श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती. पण एकाची जळाली आणि दुसऱ्याची बुडाली. सोनं ना रावणाच्या कामी आलं, सोनं ना भगवान कृष्णाच्या कामी आलं. आणि तुमच्या आमच्या हे काय 4-5 अंगठ्या महाराज? त्याची लंका सोन्याची होती, एकाची द्वारका सोन्याची होती. त्यांचं सोनं कामाला आलं नाही, आपलं येणार आहे. म्हणून आपण संपत्तीच्या कमवण्याच्या नादामध्ये आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करीत आहोत. म्हणून आपल्या मुलाला अशा सुंदर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणून सोडलं पाहिजे. विठाला विठाला. गुरुकुलामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विद्यार्थ्यांना जर ज्ञानार्जन करायचं असेल तर आपल्या गुरुविषयी आदर असला पाहिजे. गुरुची सेवा केली पाहिजे महाराज. गुरुविषयी आपल्या मनामध्ये तळमळ असली पाहिजे. गुरु म्हणजे देव आहे आपल्यासाठी. गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल.
विधाताच्या गुरु विना सुने सारे विश्व हे सकाळ भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। असं गुरुविषयी, गुरु म्हणजे आपल्यासाठी देव आहे अशी इतकी गुरुची सेवा केली पाहिजे। मग एक श्लोक आहे महाराज, श्रद्धावान लभते नरहा, म्हणजे ज्याची श्रद्धा आहे, ज्याची गुरुविषयी अंतकरणामध्ये तळमळ आहे त्यालाच विद्या प्राप्त होती महाराज। गुरुचरणी ठेवी भाव, गुरुचरणी ठेवी भाव, आपल्यात होते देव, आपल्यात होते चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव। ह्या जगाचे मालक प्रभू श्रीरामचंद्र हे सुद्धा अध्ययन करण्यासाठी गुरुकडेच गेले। गुरुग्रह गये पढन रघुराव, तुळशीदासजीने महाराज सुंदर वर्णन केलेलं आहे चौपाईमध्ये। जगाला निर्माण केलं ज्यानं जगाची निर्मिती केली अशा भगवान श्रीरामचंद्राने सुद्धा गुरुच्या ग्रह जाऊनच ते अध्ययन केलं। भगवान श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषीकडे जाऊन 14 विद्या 64 शकलीचं अध्ययन केलं। एकलव्याने तर किती सेवा केली महाराज गुरुची, मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची सेवा करून सर्व विद्या प्राप्त केल्या। म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुची सेवा केली पाहिजे महाराज। विठाला विठाला गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा, पाहता न दिसे तिही लोके। विठाला विठाला विठाला। रामायणातील एक सुंदर प्रसंग आहे, तो प्रसंग सांगितलेला आहे। सीतामाई वनवासाला निघालेले आहेत आणि प्रवास सुरू झाला आहे त्यांचा। प्रवास करता 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 आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे रामायणातील। भगवंत म्हणत होते, मी म्हणत होतो तुला सीते तू घरी राहा, खडतर प्रवास आहे। त्यावेळेला सीतामाईने दिलेलं उत्तर आहे, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव ते सीता, विधिना तेरे लेख किसी के, विधिना तेरे लेख किसी के, समझ न आते हैं। ऐका, देवाच्या जीवनातलं कर्म, देवाचं विधिविधान देवाला सुद्धा कळत नाही, काय कर्माची गती आहे। विधिना तेरे लेख किसी की, समझ न आते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिय,
बन को जाते हैं। एक राजा के राजा दुलारे बन बन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। ऐका, ज्याला वाटते ना आपल्या जीवनामध्ये काय नाही, आपल्याला देवाने काय दिलं नाही, त्यांनी एकदा रामायणाकडे चला. परमेश्वराने आपल्याला खूप दिलंय, याचा शाश्वत पुरावा आपल्याला रामायणामध्ये मिळेल. ऐका, त्या पंचवटीमध्ये आले महाराज, पान गोळा केलं महाराज. मिथिलेचा राजा आहे त्या सीतेचा बाप, अयोध्येचा राजा आहे त्या सीतेचा सासरा, आणि त्रैलोक्य ताब्यात आहे तिच्या मालकाच्या. इतकं वैभव सीतामाईकडे, पण पान गोळा करायला बाहेर फिरायची. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ जाते हैं रे ना, पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते हैं। महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. कुटी बांधली हो, स्वतः करता झोपडी बांधली. आणि त्या पंचवटीमध्ये त्या नाशिक जिल्ह्यातले त्या परिसरातले पूर्ण हिंस्र प्राणी सीतामाईच्या दर्शनाला यायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे, सोसाट्याचा वारा सुटलाय, सीतामाई पहुडलेल्या आहेत, सोसाट्याचा वारा सुटलाय, ते सर्व हिंस्र प्राणी सीतामाईच्या दर्शनाला आलेले आहेत. नाथ महाराजाचा स्वतंत्र अभंग आहे महाराज. योगियाचे ध्यान पै विश्रांती, आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी, नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, आकार उकार मकार भेद मावरला, अहम सुहम तुमचा प्रकार, अनुग्रह कृपेचा मजला गीतो द्यावा, एका जनार्दनी करावा कृपा पात्र. प्रार्थना केली नाथ महाराजांनी आदिशक्तीकडे. सोसाट्याचा वारा सुटलाय, सर्व हिंस्र प्राणी उभे आहेत, आणि त्या हवेमध्ये ऐका, त्या हवेमध्ये मयीचा पदर उडाला. पदर उडाल्या उडाल्या ते सर्व हिंस्र प्राणी पाहतायत. लक्ष देऊन ऐका, सर्व हिंस्र प्राणी पाहतायत. भगवंताला डोळा लागलेला आहे, पण लखनजी मात्र पहारा देत आहेत. लखनजी पहारा देत आहेत, पण लखनजी सारख्या साधूकडे पाहायची नजर बदलली महाराज. दृष्टी बदलली त्या प्राण्यांची, आणि ते काय म्हणत होते, लखनजीच्या मनात काहीतरी काळ आहे. कोण म्हणताय असं? कोण म्हणते? ते हिंस्र प्राणी म्हणतायत की लखनजीच्या मनात काहीतरी काळ आहे. हे भगवंताने ओळखलं. भगवंताने ओळखलं आणि सुंदर एका पोपटाचं रूप घेतलं, आणि पोपटाचं रूप घेऊन त्या पदरासा चोचीत धरला आणि खोचला, आणि उडून नाहीत गेला तो पोपट. समोरच्या वृक्षावरती बसतोय आणि लखनजीला प्रश्न विचारतोय, जैसा मीना ते देखून बखू, का निदाना ते रंकू, श्री देखून कामकू प्रवृत्ती धरी, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नानाचार गौरव सुकोलिनाचे. याच अर्थाचा कबीरदासचा दोहा आहे, ते एक पाहूया. जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत का, जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत का, श्री देखत हिंसा उपजे, साधु देखत राम, कबीरा साधु
देखता शुद्धता उपजे, कामिनी देखत काम। शत्रू देखत हिंसा उपजे, साधू देखत राम। महाराज म्हणले, का रे बाबा, हे तुला नियम लागू करायचा का? भगवंत लखनजीला म्हणालेत. लखनजीनं दिलेलं उत्तर गोड आहे महाराज. लखनजी काय म्हणतात? माता यश पतिव्रता, पिता यश सुचिरभूतो. ज्याची माय पतिव्रता आहे, ज्याचा बाप सुचिरभूत आहे आणि ज्याच्या श्रीमुखात माझ्या मोठ्या दादाचं अर्थात जगाच्या मालकाचं नाव आहे, त्यानं कसलंही चित्र पाहू द्या हो, ते बदलत नाही. आणि मी तर एका चांगल्या शिवेमध्ये रुजू आहे. तुमची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलवू नका. ते सर्व हिंसरपाने लखनजीच्या जवळ आले आणि लखनजीच्या पायावर दंडवत घातला महाराज. बघा साधूचा किती महिमा आहे. वाकून दंडवत करावं इतका साधूचा महिमा मोठा आहे महाराज. म्हणून आपण ह्या अभंगाचं अभंगाची प्रस्तावना जरी कळाली तरी आपल्याला पूर्ण अभंग कळेल. शब्दाचं विश्लेषण करायची आपल्याला काही गरज नाही. म्हणून मुद्दाम ही प्रस्तावना आपण वाढवतोय. वाकून दंडवत करावं इतका साधूचा महिमा मोठा आहे. संदेह गेला तो येऊ नये का आला साधूकडे. संदेहातला साधक ज्ञानोबाराया तुकोबारायाच्या दरबारात चालत नाही महाराज, नाही चालत. तुम्हाला एक मी श्लोक सांगतो. सोरोषि कृत विद्योषी दर्शनी वशीपुत्र ते, यस्मिन कुले तू उत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. हा एका सिंहनीच्या मुखातला श्लोक आहे. पंचतंत्रातील घटना आहे. एकदा एक सिंह पाणी पिण्यासाठी तलावावरती जातोय आणि पाणी प्यायला गेलेल्या सिंहाने त्या तलावावर आलेली एक कोलीन पाहिली. बघा श्लोकाचा भाव किती सुंदर आहे. पाणी प्यायला गेलेल्या सिंहाने ती कोलीन पाहिली. पाणी पिताना डरकाळी फोडली महाराज. त्याला वाटलं पाणी तर भेटलंच पण खाद्यही भेटलं. इतका आनंद झाला आणि जोराची डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्या ती घाबरली महाराज. कोलीन, तिच्या पोटामध्ये बच्चा होता, गर्भवती होती ती घाबरली. क्षणामध्ये तो आपला बच्चा जमिनीवर टाकला आणि वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. तो सिंह त्या बच्च्याजवळ गेला. सिंह कधी सामान्याच्या नादी लागत नाही महाराज. आपण कीर्तनाला बसलेल्या सिंहाने एवढं घरी घेऊन जा. सामान्य माणसाच्या नादी लागण्यामध्ये काय मजा आहे महाराज? काय सामान्य माणसाच्या नादी लागायचे? मी तर आपल्याला म्हणेन, जगाच्या मालकावर नितांत श्रद्धा ठेवा, प्रचंड विश्वास ठेवा. जगाने जे ठरवलं ना, जगानं जरी ठरवलं आपलं वाटोळं करायचं, आपलं वाटोळं करण्याची ताकद जगात नाही. आपलं वाटोळं करणारे आपल्या आतमध्ये. तेवढी सावरा. जगातलं कोणीसुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही. लोकांना आपला द्वेष करू द्या, आपण कोणाचा द्वेष करायचा नाही. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, मच्छराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जेवा दुःख देतो. मच्छरी इतका वाईट आहे म्हणले महाराज, तो स्वच्छ सुंदर आनंदी जीवन जगू देत नाही. म्हणून वादय करायचा आहे तो सामान्यबरोबर नाही महाराज. ती आपणही महाराज वादय असं करायचं, त्याची चर्चा झाली पाहिजे महाराज. उगं कोणाच्या बरोबर वाद घालत काय मजा आहे? आपल्या गंगाखेडच्या जनाबाईनं वाद घातला महाराज. कोणाबरोबर? ती भांडली सुद्धा देवाबरोबर. म्हणते, अरे अरे विट्या मुळ माईच्या कारट्या. जनाबाईचं आणखी एक सुंदर भांडण आहे महाराज, ते आपण पाहूया. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तिव्रता गुंतविली, वेसादलिका ती संत लोका नेली. कळी सोपुळाला आली, यादवंदा गोष्ट बरी नाही गेली. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद
माझ्या जनाबाईनं वाद घातला महाराज. काय सामान्य माणसाबरोबर वाद घालण्यामध्ये मजा नाही महाराज. वादही करावा, त्याची चर्चा झाली पाहिजे. आज शेकडो वर्ष होत आहेत, पण जनाबाईच्या भांडणाची चर्चा आहे का नाही महाराज? शेकडो वर्ष झाली तरी माझ्या जनाबाईच्या भांडणाची चर्चा आहे. तो सिंह त्या बच्च्याजवळ गेला आणि त्याला उचललं आणि घरी घेऊन आला. घरी घेऊन आला आणि म्हणला, बायकोला म्हणाला, पहिले माझे 2 आहेत, हे 3रं समज. मोठा असा आवाज दिला महाराज. पहिल्या काळातली बायको होती सुद्धा महाराज, एका आवाजात ऐकलो. पण आता मजा लई का सिंहाची, एवढं जोरात आवाज द्यायची. आता मजाच राहील नाही महाराज आवाज देणार. होय पांडुरंग महाराज, आता सिंह गारच झाले. आता आवाज द्यायची ताकदच नाही आहे का महाराज? घरी आवाज द्यायची ताकद कोणाची? परवा मी एका आमच्या मित्राच्या घरी गेलो. त्याची बायको फरशी पुसत होती. ऐका, आता त्या ओल्या फरशीवर पाय दिला, त्या बाईनं ते पुसायचंच फेकून मारलं. काय म्हणतात त्याला? हां, पोतरा पोशा काय म्हणतात ते, पुसायचंच फेकून मारलं. ते पुसायचं फेकून मारलं. पांढऱ्या शर्टला डाग पडला महाराज. डाग पडल्यावर ती बाई आणि काहीतरी शोधत होती, काहीतरी फेकून मारायला. तिला काहीतरी सापडण्याच्या आत नाही बाहेर आलो. आणि त्याच्या मालकाला फोन लावला. का हो म्हणलं, तुमची कमाल आहे म्हणलं, तुम्ही असली बायको सांभाळू शकतात, कमाल आहे तुमच्या सहनशीलतेची. काय झालं म्हणलं महाराज? अहो तिनं म्हणलं ती पोछा फेकून मारला म्हणलं पुसायचा. ते म्हणलं तुम्हाला, तिला काय लाज, तिला काय अक्कल, तिला काय शरम म्हणलं. तिला येऊन विचारलं तू मला काय म्हणालास? ती म्हणाला, महाराज तुम्ही फोन ठेवा, मी घरी आलो. म्हणलं जाऊ दे बाबा. नाही नाही थांबा, मला घरी येऊ द्या. म्हणलं जाऊ दे, मारशील गिरशील. म्हणलं जाऊ दे. नाही नाही मला घरी येऊ द्या, फोन ठेवा तुम्ही. घरी आलो. 15-20 मिनिटानं फोन लावला पुन्हा. आबा महाराज 15-20 मिनिटानं फोन लावल्या. म्हणलं भाऊ कुठे आहेत? गेले नाहीत का घरी? म्हणलं महाराज बाहेरच उभं आहे आणखी. म्हणलं घरात का जात नाहीत? म्हणलं फरशी ओलू म्हणलं अजून. कळलं नाही? विठाला तो सिंहच त्या बायकोला म्हणला, सांभाळ सांभाळ, ते पहिले 2 आहेत, हे माझा हे 3रं समज. ती सांभाळायला लागली महाराज. सिंहाच्या जीवनातलं दुसरं वैशिष्ट्य आहे महाराज. आपण संदेह पाहत आहोत बरं. संदेह महाराज, आपल्याला संदेह पाहायचा आहे. आणि तो संदेह एकदा आपल्याला कळाला आणि तो आपल्या अंतःकरणातून गेला की आपलं कृत्य संपलं. सिंहाच्या जीवनातलं दुसरं वैशिष्ट्य आहे महाराज, तो आपल्या लेकराला कधी आयतं खाऊ देत नाही महाराज. आयतं खायला देत नाही. सुद्धा महाराज तुम्ही बी आपल्या लेकराला कष्ट करायला हवले महाराज. कष्ट करायला सांगितले पाहिजे महाराज. आयतं खायला नाही द्यायचं. देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. म्हणून आपल्या पोराला लढायला शिकवलं पाहिजे महाराज. आपण आपल्या पोराला म्हणतो, अरे तुला 4 पिढ्या पुढल एवढं आहे आपल्याकडे, तुला काय करायची गरज नाही, असं म्हणणाऱ्याची पोरं आज रेल्वे स्टेशनला भीक मागायली. पण सर्व असून सुद्धा पोरा जरा नीतिमत्तेने जग रे, जरा कष्ट कर रे, जरा चारित्र्याने जग रे, असं सांगणारे म्हातारीच्या घरात झाले ना महाराज. ते घर आज पोरं आज IPS अधिकारी आहेत. म्हणून चारित्र्याने जगण्याच्या, नीतिमत्तेने जगण्याच्या भला मोठा हात असतो महाराज कुटुंब प्रमुखाचा. हे आपण सांगितलं पाहिजे. विठाला विठाला 30 वर्षाचं वय झाले. 30 बापाच्याच पैशाचं पेट्रोल घ्यायचं, बापाच्याच पैशाची मोटरसायकल घ्यायची, ते पेट्रोल गाडीत टाकायचं, त्या गाडीला झेंडा बांधायचा आणि ती गावभर मोटरसायकल फिरवायची. बापाच्याच पैशाचं पेट्रोल, बापाच्याच पैशाची मोटरसायकल. तू तुझ्या पायावर उभा राहा, तू कष्ट कर. अरे भल्या माणसा, छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा, घर सांभाळणारा, कुटुंब सांभाळणारा, अनाथाला सांभाळणारा, पर्यायी परिसर दत्तक घेणारा हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित आहे. आणि तो विचाराचा मावळाच क्रांती करू शकतो. दुष्काळामध्ये प्रजेला कुठल्याही प्रकारची झळ न पोचू देणारा हा विचाराचा मावळाच क्रांती करू शकतो. हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित आहे. म्हणून आपण लढलं पाहिजे महाराज. इथं माणसं महाराज गावातल्या झेंडावंदना करता भांडणं करतात महाराज. त्या मानाकरता सन्मानाकरता लोक गावात भांडण करायलेत महाराज. आणि तिथं गुडघ्या एवढ्या बर्फामध्ये आपली पोरं
त्या देशाच्या तिरंग्याला सलाम देतात आणि म्हणतात हरा है इस्लाम का भगवा है भगवान का सफेद ईसाई का, लेकिन उससे ही अच्छा तिरंगा है हिंदुस्तान का, हे वैभव महाराज लढणारे आपल्या महाराष्ट्राचं. लाव छातीला माती हो सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया, मेलास तर शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. ही सुजगता संपन्नता आपल्या लढणाऱ्या भारताच्या इतिहासात दडलेली महाराज. म्हणून आपण कष्ट केले पाहिजे आणि नीतिमत्तेने जगलं पाहिजे. म्हणून आपल्या पोराला कष्ट करायला सांगितले पाहिजे. आयतं नाही खायचं महाराज, कष्ट करून खायचं. म्हणून तो सिंह आपल्या पोराला, ती पोरं मोठी झाली महाराज, ती पोरं मोठी झाली आणि ती पोरं एक दिवस शिकारीला निघाली. शिकारीला निघाल्या त्या दोन भावामध्ये चर्चा चालू आहे. लक्ष देऊन ऐका. त्या दोन भावामध्ये चर्चा चालू आहे. ते भाऊ म्हणते दुसऱ्या भावाला, दादा आज आपण ती शिकार करू जी पाहून आपल्या बापालाही आनंद झाला पाहिजे. कोणती करायची? ते म्हणलं आज आपण हत्तीची शिकार करू. ही कोल ऐकत होतं. ही कोल म्हणला अबे तुम्ही काय येडे झालेत का काय म्हणला, त्या हत्तीचा पाय केवढा म्हणला, तुम्ही केवढा आले, चला म्हणला घरी. त्या दोन्ही भावांना असं वळून पाहिलं. कोणाकडं? त्या कोल्याकडं वळून पाहिलं. ते वळून पाहिलं ते कोलं घरी पळून आलं ना आईला म्हणून आलं. आई म्हणली का रे बाबा काय आलास? आता हे नाटकीच कोलं रडायला बिडायला लागलं. म्हणलं आई आता तुझ्या वंशाचा देवा मी एकटाच राहिलो म्हणला. अरे ते दोघं कुठे गेले? ते गेले म्हणला हत्तीसोबत भिडले म्हणला. त्याला नाही म्हणत होतो म्हणला मी, तरी ते भिडले म्हणला. आता तुला काही नाही, मी वंशाचा तुला एकटाच दिवा राहिलो म्हणला. ती त्याला म्हणली, त्याला जवळ बोलवलं. ती म्हणली सोरोसी तू सूर आहेस, कृतविद्योसी तू हुशार आहेस, दर्शनी उशी पुत्र ते, तुझ्याकडे पाहिलं की पुत्रवत प्रेम करा वाटते. पण कोल्या यस्मिन कुले तू उत्पन्न गजस्तत्र नहान्य, तू तुझ्या घरात जन्माला आलास, तुझ्या कुटुंबात जन्माला आलास. त्या घरामध्ये कोणाच्या पुढे हार मानायची आपली परंपरा नाही. ते आपल्या घरामध्ये परंपराच नाही म्हणले. तू जर माझ्या लेकराच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवला असतास न कोल्या, लेका सिंहाबरोबरच्या आणि हत्तीच्या भांडणामध्ये तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्या कोल्याचं सुद्धा नाव आलं असतं. पण तू अविश्वास दाखल केलास, तू संशयाच्या भूमिकेत उभा राहिलास आणि तू घरी आलास. तुला जर जगाव वाटत असेल ना कोल्या, तू माझी पोरं घरी यायच्या आत इथून निघून जाय. माझे पोरं जर घरी आले ना तुझ्या नरड्याचा घोट घेतील. कारण असं संशयातला कोल आमच्या घरात जीवन जगू शकत नाही. जसं संशयातलं कोल सिंहाच्या दरबारात चालत नाही, तसं संदेहातला साधक आपल्या ज्ञानोबरायाच्या दरबारात चालत नाही. महाराज विठाला विठाला शरीर माध्यम खलू धर्म साधनम. शरीर कशासाठी मिळालं महाराज? शरीर माध्यम खलू म्हणजे निश्चय. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्यले परब्रह्म. हे मला साध्य करायचंय, ते कसं करू? ते म्हणले कसं करू? तू म्हणले ये माझ्या ज्ञानोबराया तुकोबाराच्या दरबारामध्ये. देवा तू मुक्याला बोलवतो ना रे, मुकम करोति वाचालम भंगुम लंगयते गिरिम यत्कृपातमहम वंदे परमानंद माधवम. देवा तू मुक्याला बोलवतो, मुक्याला बोलवण्यामध्ये काय पुरुषार्थ रे देवा? अरे ज्याचा श्रीमुखाचा संबंध नाही, ज्याचा ज्ञानाचा संबंध नाही, ज्याचा मानवी देहाचा संबंध नाही, अशा निर्बुद्ध रेड्याला सुद्धा माझे ज्ञानोबराय म्हणतात बोलणारे महिषा. त्यावेळेला रेडा सामान्य बोलत नाही महाराज, वेद बोलतो. वेद बोलणारा आम्ही रेडा मी पाहिला. निळूबाराया म्हणतात जे रेड्याला बोलवू शकतात ते पिंपळनेरला राहणाऱ्या निळूबारायाला का बोलवू शकत नाहीत? अभंगाचं पहिलं Bye.
संदेह गमला कैसा रेडा बोलविला सांगा देव कान होते. माझे संत इतके दयाळू आहेत महाराज, तो रेड्याला सुद्धा मंदिरापर्यंत नेऊन पोहोचतात, इतके आपले संत दयाळू आहेत. आता ह्या दोन्ही चरणाचा भावार्थ आपल्याला ह्या एकाच चरणामध्ये कळेल महाराज. निर्जीव चालविली भिंती, सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती. संदेह गमला रेडा कैसा बोलविला एक, आणि निर्जीव चालविली भिंती दोन, म्हणजे सांगा देव कान होती. निळबाऱ्या बोलतात. आता ह्या अभंगाचं चिंतन करायला भरपूर आहे महाराज. चिंतन अभंग करायचं म्हणजे आपल्याला वेळ पूर्ण नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, कोरडी कागद उदकी लागून दिबुंद. तुकोबारायचं सुंदर महाराज इथं चरित्र आले. तुकोबारायचा गाथा ज्या वेळेला इंद्रायणीमध्ये बुडवला त्यावेळेला तुकोबारायनं किती दिवसाचं महाराज ते हे केलं होतं, उपोषण केलं? 13 दिवसाचं उपोषण केलं. त्यावेळेला तुकोबाराय देवाला म्हणत होते, देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा कार वैराकार. दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी. देवा तुझा माझा कार वैराकार, देवा तुझा माझा कार वैराकार. वा, एक नंबर. वा. तुकोबाराय म्हणतात, तुझा आणि माझं काय देवा वैर आहे का? ज्या वेळेला इंद्रायणीमध्ये त्या गाथा बुडवला त्यावेळेला तुकोबाराय देवाचा धावा करतात. त्यावेळेला देव आले. 13व्या दिवसाच्या नंतर देव आले. का रे देवा एवढा उशीर कसा लागला तुला? त्यावेळेला ती इंद्रायणी माता देवाला बोलत होती. ती इंद्रायणी माता म्हणली, ते पूर्ण गाथा माझ्या तीरावरती ह्या देऊगावामध्ये झाला, पण ते गाथ्याचं पारायण करायचा योग कधी मला माझ्या जीवनामध्ये आला नाही देवा. त्याच्यासाठी ती पारायण करत होती म्हणली, आणि तिचं पान पलटायला मी होतो तिथं. देव म्हणली तिचं एक एक पान पलटायला त्याच्यासाठी मला एवढा वेळ लागला म्हणले देवा. मग ती गाथा आणून दिला म्हणली. मग महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, निळा मने बरा द्यावा संतापाई थारा, सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती. विठोबा रखुमाई,